स्पॉट आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या मराठी चॅनल वरती. वीकेंड असल्यामुळे आम्ही मुलींना घेऊन ड्रम हेलरला चाललो आहोत. चला मग तुम्ही पण आमच्या सोबत ही जर्नी एन्जॉय करा. आता कॅलगरी मधून निघालो आहोत आणि ड्रम हेलरला पोहोचण्यासाठी जवळपास आम्हाला 1 hour 30 minutes लागणार आहेत. जवळपास 1.5 तास लागणार आहे. तुम्ही पण बघा आता कॅनडा मधले हायवे कशा प्रकारचे असतात, इथले रोड वगैरे कशा प्रकारचे असतात. आपले स्वामी पण निघाले आहेत आज रोड ट्रिप साठी. आर यू एक्साइटेड? Yes. बघा आता ग्रीनरी थोडीशी चालू झाली आहे. बघा ही सगळी शेती आहे आणि इथं गाय वगैरे बसलेल्या आहेत. इथं थोडीशी अशी काळी जमीन दिसायला लागली. हे सगळे फार्म आहेत. काय भारी दिसायला लागलं ना. ते बघा ह्या साईडला घर पण आहेत. कॅनडामध्ये ना एकदम सरळच रोड असतात. हे बघा जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत रोड आहे. To the city streets, किती सुंदर दिसत आहे. we rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. ऊन जरी दिसत असेल ना तरी पण विंडी भरपूर आहे. असं काच बंद आहेत गाडीचे पण तरी पण ना वाऱ्यांचा खूप आवाज येत आहे. Alex Warren climbs up 5 मिनिट राहिला आहे आता. ओ माय गॉड, खड्डे 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 खड्डे. हे बघा आम्ही ड्रम हिलर मध्ये एंट्री केली आहे. ड्रम हिलर मध्ये एका दिवसात आपण भरपूर स्पॉट कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे एक पॉइंट आहे, इथे आता आपण थांबणार आहोत. इथे वेलकम टू ड्रम हिलर याचे साइन आहे. थांबलो आहोत. इथे एक आहे पॉइंट. चला बघूया आपण. हे बघा भरपूर लोक इथे फोटोज काढतात. आम्ही पण काढले. ड्रम हेलरला डायनासूर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असेही म्हणतात. असे ऐकले आहे की इथे डायनासूरचा जन्म झाला होता आणि त्यांचे फॉसिल्स पण इथेच मिळाले. इथे रॉयल ट्रायरेल म्युझियम आहे. तिथे डायनासूरचे रियल फॉसिल्स आहेत. आम्ही आता इथून ड्रम हेलर हुडूज बघण्यासाठी चाललो आहोत. टाउन मध्ये घर कशा प्रकारचे आहेत, छोटे छोटे. हो काही आईस्क्रीम शॉप. वाव, हे बघा इथे स्टॅच्यू असे आहेत. बघा हे सगळे कॅम्पिंग साठी आहे. कॅम्पिंग साठी भरपूर लोक येतात इथे समर मध्ये. टाउन पासून ड्रम हेलर हुडूज हे 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथे एक पॉइंट आहे समोर. ड्रम हेलर वरतीपर्यंत लोक चढून गेले आहेत. ड्रम हेलर हुडूज हे कॅनडा मधल्या अल्बर्टा स्टेट मध्ये आहेत. इथल्या वाऱ्यामुळे आणि पाण्यामुळे होणाऱ्या धुपेमुळे लाखो वर्षांनी हे मशरूम सारखे दिसणारे आकार तयार झाले आहेत.
कॅनडामधल्या आश्चर्यकारक आढळणाऱ्या दगडी खांबामध्ये याची ओळख आहे. या साईडने पण जाऊ शकतो ना, इथून स्टेअर्स पण आहेत. हे जे हुडूज आहेत त्याला कंपाऊंड केले आहे. त्याला हात लावण्याची सक्त मनाई आहे, कारण ते खूप नाजूक असतात. इथल्या कायद्यानुसार जर त्यांना टच केले तर दंड किंवा शिक्षा होऊ शकते. तर आम्हाला ना पिऊला उचलून घेऊन जावं लागते, कारण स्टेअर्स आहेत, व्हीलचेअर वरती येत नाही. याच हुडूज वरती आपल्या भरपूर बॉलिवूड सॉन्गचे शूटिंग झाले आहे. कोई मिल गया मधले जादू सॉन्गचे शूटिंग इथेच झाले आहे. इथपर्यंत ना वरती चढून जातात. बघा ते ईश्वरी आणि ईश्वरीचे पप्पा वरतीच चाललेत. मी आणि पिऊ खालती बसलो आहोत. Why can't I just Daddy, I'm gonna go down. Hey, cool, eh? Actual. प्रांजली बसली आहे इथे. त्याच्यावरती नाव वगैरे कोरले. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. हे जे हुडूज आहे ते 5 ते 7 मीटर उंच असे खांब आहेत. आणि याबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथल्या स्थानिक बॅकफूट आणि क्री आदिवासी लोकांच्या म्हणण्यानुसार हे हुडूज पेट्रिफाईड राक्षस होते, जे रात्रीच्या वेळी जिवंत होऊन जमिनीचे रक्षण करतात, अशी त्यांची आख्यायिका आहे. आता आम्ही निघालो आहोत पुढच्या स्टॉपला. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall. आम्ही नेक्स्ट स्टॉपला चाललो आहोत. पार्किंगला किती पे करायचे? आवरली $2.5. आता आम्ही स्टार माइन सस्पेन्शन ब्रिज बघायला जाणार आहोत. जवळच आहे, इथे 5 मिनिटाच्या अंतरावर. ड्रम हेलर सिटी पासून हा ब्रिज 9 किलोमीटर आहे. 10 ते 12 मिनिटं लागतील पोहोचण्यासाठी. हा आहे ब्रिज. हा जो ब्रिज आहे त्याचे नाव स्टार माइन सस्पेन्शन ब्रिज आहे. हा एक अल्बर्टा ड्रम हेलर मधला ऐतिहासिक पूल असून आपण त्यावरती वॉकिंगने त्या साईडला जाऊ शकतो. हा पूल 1931 मध्ये स्टार माइन मध्ये कोळसा खाणीमधल्या कामगारासाठी बांधण्यात आला. ही जी खाली नदी आहे ती रेड डिअर नदी आहे. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल,
खूप वारं आहे, त्यामुळे हा पूल हलत आहे, त्यामुळे खूप भीती वाटत होती. इथे जे टुरिस्ट येतात या साइड वरून त्या साइडला चालत जातात. खूप छान अनुभव आहे. आम्ही तर पिऊला पण घेऊन गेलो, ती खूप घाबरत होती. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the हा आहे सस्पेन्शन ब्रिज. we're gonna be त्या साइड पासून running wild. या साइड पर्यंत त्या साइडने जायचं आहे. Now the morning is the afternoon. I didn't know if you'd make it. Good girl. I didn't think she'd make it. Life's so loud. आता आम्ही रिटर्न चाललो आहोत ब्रिज वरतून. हलतोय. ही नदी ओलांडून इथल्या लोकांना कामावर जावे लागत होते, म्हणून हा पूल बांधण्यात आला होता. इथल्या कोळसा खाणी बंद झाल्यानंतर अल्बर्टा सरकारने 1958 मध्ये हा पूल पुन्हा नवीन बांधला. हा जो पूल आहे तो तब्बल 117 मीटर म्हणजे 380 फूट लांब आहे. या पुलावरती नदीच्या दोन्ही साईडने चालताना हा पूल खूप हलतो आणि झुलतो, त्यामुळे एक थरारक अनुभव आहे. त्यामुळे भरपूर लोक इथे विजिट करतात. आता आम्ही इथले फेमस 11 ब्रिजेस पाहण्यासाठी जाणार आहोत. ड्रमहेलरच्या जवळच वेन नावाचे विलेज आहे, त्या गावातच हे 11 ब्रिजेस आहेत. चला मग आता आपण जगातील फेमस 11 ब्रिजेस पाहूया. फर्स्ट ब्रिज. हे ब्रिजेस हे जगातील एकमेव असे ब्रिजेस आहेत जिथे सर्वात कमी अंतरावर म्हणजे 6 किलोमीटरच्या आत हे सर्वात जास्त पूल बांधले गेले आहेत. सेकंड ब्रिज. थर्ड ब्रिज. हा आहे फोर्थ ब्रिज. हा आहे फिफ्थ ब्रिज. हा आहे 6 नंबरचा ब्रिज. हा आहे 7 ब्रिज. हा आहे 8 नंबरचा ब्रिज. हा 9 नंबरचा ब्रिज. हा आहे 10 नंबरचा ब्रिज. हा आहे लास्ट 11 नंबरचा ब्रिज. हे जे 11 ब्रिजेस आपण आता बघितले त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. म्हणूनच हे 11 ब्रिजेस इथे खूप फेमस आहेत, त्यामुळे भरपूर टुरिस्ट इथे विजिट करतात. हे 11 ब्रिजेस पूर्ण झाल्यानंतर आपण वेन नावाच्या विलेज मध्ये पोहोचतो आणि याच विलेज मध्ये लास्ट चान्स सलून नावाचे एक ऐतिहासिक रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट खूप प्रसिद्ध आहे. हे जे लास्ट चान्स सलून रेस्टॉरंट आहे ते 1913 मध्ये सुरू झाले होते.
म्हणून भरपूर टुरिस्ट या लास्ट चान्स सलूनला आवर्जून विजिट करतात. हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. भरपूर मोठा व्हिडिओ होईल. आता आम्ही वर्ल्ड लार्जेस्ट डायनासोर बघण्यासाठी जाणार आहोत, पण त्याचा व्हिडिओ नेक्स्ट पार्ट मध्ये येईल. त्यामुळे तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओ मध्ये. थँक्यू, बाय. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just